महापालिकेतील परिवहन समितीच्या सभापती पदासाठी अर्ज भरण्याच्या मुद्द्यावरून महायुतीतील शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये जोरदार वादंग निर्माण झाला। या वादामुळे महापालिकेतील महायुतीत दुसऱ्यांदा मतभेद उफाळून आले असून सत्ताधारी आघाडीतील अंतर्गत तणाव पुन्हा एकदा समोर आला आहे। महापालिकेतील विषय समितींच्या सभापती पदांच्या निवडीसाठी काल शुक्रवारी उमेदवारी भरण्यात आली। यापूर्वी उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार राजेश क्षीरसागर यांच्या उपस्थितीत महायुतीतील पदवाटपाचा फॉर्म्युला जाहीर करण्यात आला। त्यानुसार स्थायी समितीचे सभापतीपद भाजपला, परिवहन समितीचे सभापतीपद राष्ट्रवादीला तर महिला आणि बाल कल्याण समितीचे सभापतीपद शिवसेना शिंदे गटाला देण्याचं ठरलं होतं। मात्र महापालिकेत शिवसेना शिंदे गटाचे 15 नगरसेवक असूनही एकही महत्त्वाचं पद मिळत नसल्यानं त्यांनी परिवहन समितीचे सभापतीपद मिळावे असा आग्रह धरला। या मुद्द्यावरून दुपारपर्यंत महायुतीतील नेत्यांमध्ये बैठका सुरू होत्या, पण कोणताही तोडगा निघू शकला नाही। दरम्यान पालकमंत्री प्रकाश आंबेडकर आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनी परिवहन समितीचे सभापतीपद राष्ट्रवादीला देण्याचं सूचित केलं होतं। तरीही शिवसेना शिंदे गट आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्यानं वाद अधिकच तीव्र झाला। अखेर 4:30च्या सुमारास शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक सत्यजित जाधव यांनी परिवहन समितीच्या सभापतीपदासाठी अर्ज दाखल केला। त्यानंतर सायंकाळी 5:06 राष्ट्रवादीचे गटनेते आदिल फरास आणि नगरसेविका मानसी लोळगे हे अर्ज भरण्यासाठी महापालिकेत पोहोचले। मात्र अर्ज भरण्याची मुदत संपल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितल्यानं फरास संतापले। नगररचना कार्यालयासमोर त्यांनी आपला रोष व्यक्त करत महापालिकेत कोणाच्या तरी हट्टापायी जे काही चाललं आहे ते बरोबर नाही, राष्ट्रवादीला कोणीही हलक्यात घेऊ नये असा इशारा दिला। एका निवडीने सर्व काही संपलं असं कोणी समजू नये असंही त्यांनी स्पष्ट केलं। या सर्व घडामोडीत नगरसेवक प्राध्यापक जयंत पाटील यांनी मोठ्या भावाची भूमिका बजावत दोन्ही गटांमध्ये समन्वय साधण्याचा प्रयत्न केला। या घटनेनंतर महापालिकेत राष्ट्रवादीला एकही प्रमुख पद मिळालं नसल्यानं सत्ताधारी महायुतीत नाराजीचं वातावरण असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। अर्ज भरण्याच्या मुदतीवरून निर्माण झालेला वाद हा केवळ एका पदापुरता मर्यादित नसून महायुतीतील अंतर्गत शक्ती समीकरणाचे संकेत देणारा आहे। आगामी काळात समित्यांच्या निवडी आणि महापालिकेतील निर्णय प्रक्रियेत या तणावाचा परिणाम होण्याची शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करतात। त्यामुळे महापालिकेतील सत्ताधारी आघाडी किती एकसंघ राहते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे।